सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय अकालपेठ आणि त्यांच्या विपक्षामध्ये मोरणी संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। फलंदाजी करता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलामीचे बॅटर्स अजय आणि सजल हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपण पाहतोय। आणि नेहमीच जेव्हा ठाणे विरुद्ध रायगड जेव्हा सामना होतो तेव्हा फलंदाज अजय याला आपण फलंदाजी करताना नेहमीच पाहतो रायगड संघामधून। आज मात्र सह्याद्री क्रीडांगणावरती खेळण्याकरता दाखल झालाय। सरपंच चषक मोरणी आपण पाहतोय 2025। गोलंदाज नितीन पहिला चेंडू, यावेळेस मात्र चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पण अचूकरित्या चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही। चेंडू मात्र निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडू डॉट बॉल। सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या स्थिरावली फलकावरती। पहिला चेंडू अखेर 0 धावा। अकाउंट ओपन झालेलं नाहीये कारण की पहिल्या चेंडूवरती दर्जेदार पद्धतीने इथून मात्र गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज नितीन। यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्यावरचा भेदक मारा नितीन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। निर्धाव चेंडू डॉट बॉल। सुरेख गोलंदाजी करताना इथून मात्र फलंदाज अजय याला स्थिरावून ठेवलंय, खेळवत ठेवलंय। खेळपट्टीवरती आपण पाहतोय अजय पुन्हा एकदा सज्ज। यावेळेस मात्र कुठेतरी स्ट्रॅटेजी बदलण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र सेलिब्रेशन पहा, जल्लोष पहा। या विकेटचं महत्व किती होतं ते मात्र ही विकेट अंकित केल्यानंतर पाहायला मिळतंय।
हॅलो, पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रहार तर झालाय, निघून चाललाय चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव, अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक इथून मात्र हलत राहिलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 या अंकावर. सन्मान्य गंगारामजी भोसले, माळुंगे गाव, ज्येष्ठ समाजसेवक यांचं आगमन झालंय. विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं आणि सरपंच चषक 2025 ची आपण शोभा वाढवावी. चौकार पाहायला मिळेल. सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. आणि त्याचप्रमाणे इथून मात्र फटका सजवला गेला, धावा जोडल्या गेल्या, ते मात्र 4. आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन 21 या अंकावर. सतरा धावा फलकावरती आहेत आणि एक चौकार जरूर जोडला गेला, म्हणजे एकूण एकंदर 21 धावा. त्यानंतर जर आपण पाहिलं तर डॉट बॉल निर्धाव चेंडू कमबॅक केलाय गोलंदाज विवेक याने. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. दर्जेदार पद्धतीने इथून मात्र सामना पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र यष्टीरक्षाकडनं चूक, एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 21 या अंकावर, 22 या अंकावर. 22 रन्स ऑन द बोर्ड. रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावफलक धावसंख्या फलकावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. पंचाला विनंती आहे, सामन्याला त्वरित सुरुवात करा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आजच्या दिवसामध्ये फायनलचे सामने सुद्धा आपल्याला खेळवायचे आहेत. त्याकरता बी रेडी, बी फास्ट, प्लीज जरा काही करा. धावसंख्या 22 धावा फलकावरती. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. मैदानाच्या एकूण एकंदर 169 चौकार आणि 159 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये लागले गेलेत. संपूर्ण लेखाजोखा SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून पोहोचवला जातोय. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचताना धावसंख्या 23 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. मंद मंद पावलांनी धावफलक इथून मात्र पुढे सरकताना मोठे फटके अपेक्षेप्रमाणे मात्र पाहायला मिळत नाहीयेत. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय. एक टप्प्याच्या अखेर सीमा पार देखना चौकार. चौकाराच्या मदतीने 27 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. थोडासा उशीर जरूर झालाय, पण अपेक्षित धावसंख्येकडे वाटचाल निश्चितच केली जाईल. 30 ते 35 धावा निश्चितच फायटिंग टोटल कडे वाटचाल करण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर एक डॉट बॉल निर्धाव चेंडू. धावा आहेत फलकावरती 27 धावा. सामना 3 षटकांचा आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड. यश गोलंदाज बाद.
धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती 29 या अंकावरती धावफलक आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. पुढचा चेंडू. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. इनिंगचा अखेरचा अंतिम चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडू चाललाय निघून गेलाय. सीमा पार मिळतील धावा 4. इट्स अ नो बॉल. बिमर की बिमारी आणि 5 धावा जोडल्या जातील. हॅलो. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 34 या अंकावरती आपण पाहतोय. 34 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र लॅप स्वीप. चेंडू चाललाय पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये फाईन लेग क्षेत्रामध्ये. मिळत आहे धावा 4. देखना चौकार. तर अशा रीतीने एकंदर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि अकालपेठ संघाने धावसंख्या इथून मात्र जमवली आहे फलकावरती 38 धावा आणि 39 धावांची इथून मात्र गरज असेल मोरणी बी या संघाला. तर या ठिकाणी आपण स्वागत सन्मान करणार आहोत आदरणीय महेंद्रजी पाटील, खारपाव गावचं गोड व्यक्तिमत्व, डॅशिंग पर्सनॅलिटी, भिवंडी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा ग्रामपंचायत खारबाव विद्यमान सरपंच आणि क्रिकेटवरती अमाप ज्यांचं प्रेम आहे आणि सातत्याने आपण साई स्पोर्ट्स खारबाव मधून त्यांना अनेकदा खेळताना पाहिलंय असं गोड व्यक्तिमत्व महेंद्रदादा पाटील यांचं आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करत आहोत. तरी या ठिकाणी मी टीम मोरणी संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती या आणि या ठिकाणी आपण साहेबांचा सन्मान करत आहोत. तर या स्पर्धेची गोड आठवण अर्थात प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातं, परंतु या स्पर्धेमध्ये एक वेगळी संकल्पना आपण अंमलात आणली. अर्थात एक वृक्षाचं रोपटं इथून आपल्याला दिलं जाईल आणि इथून आपला हा सन्मान या ठिकाणी केला जातो. या ठिकाणी पाहू शकाल भिवंडी तालुक्यातील डॅशिंग पर्सनॅलिटी, युवा नेतृत्व, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उदयमुख असं हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय जे जिल्हा पातळीवरती कार्यरत आहे. भिवंडी तालुक्यातील नामवंत व्यक्तिमत्व महेंद्रदादा पाटील यांचा शुभ सन्मान आपण जय भवानी क्रिकेट संघ मोरनीच्या वतीनं या ठिकाणी करत आहोत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला या संपूर्ण ट्रॉफीज पुरस्कृत झाल्या त्याबद्दल महेंद्रदादा पाटील यांना आपण मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देऊयात. या स्पर्धेची गोड आठवण वृक्ष देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं गेलंय. त्यानंतर कोयनेची परंपरा जोपासली गेली आहे. मायेची श्वाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी दादांना सन्मानित केलं. धन्यवाद आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला खूप खूप धन्यवाद. हॅलो. ड्रॉ कडे आपण वळणार आहोत. धवली संघाचे संघनायक, नेवळी आणि चालू सामन्यातील एक एक प्रतिनिधी, विजय संघ असे 3 ड्रॉ केले जातील. पहिली चिठ्ठी उचलली जाईल ती बायला. अर्णव खेळून आलेले आहेत आणि आता मात्र डगआउट मध्ये सामन्याचा आनंद घेत आहेत. सन्माननीय महेंद्रदादा पाटील आपल्यामधून रजा घेत आहेत. वेळात वेळ काढून त्यांची उपस्थिती या सरपंच चषक 2025 करता मोलाची राहिली. असंच प्रेम या नेवळे गावावरती राहू द्या, मोरणी गावावरती राहू द्या. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्व आकर्षक ट्रॉफीज क्रमांक 1, 2, 3 च्या ट्रॉफीज, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि आकर्षक
असे सन्मान चिन्ह ज्यांनी आपल्याला देऊन सन्मानित केलंय। सन्माननीय सुरेंद्र जाधव कोयना क्रिकेट असोसिएशनचे सचिव त्यांचं आगमन होते, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। सोबत विजय जाधव यांचं सुद्धा आगमन होते, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत। सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सरपंच चषक 2025 मध्ये आपण पाहतोय यावेळेस मात्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होताना आणि इथून मात्र 2 धावा जोडल्या गेलेल्या आहेत फलकावरती। धावफलक जाऊन पोहोचलंय 2 या अंकावरती आपण पाहतोय। आखो टप्प्याचा मारा, पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, निर्धाव चेंडू, डॉट बॉल। अर्णव मिलिंद शिंदे मंचावरती सामन्याचा आनंद घेत आहेत। सध्या कल्याण येथे मुक्काम आहे। यावेळेस मात्र फटका तर चांगला, उंची जास्त लांबी कमी, अप्रतिम झेल, फलंदाज फेल, विकेटचं पतन। दौली, निवळी आणि चालू सामन्यातील एक एक प्रतिनिधी विजेता संघ अशा 3 चिठ्ठ्या म्हणजेच ड्रॉ केला जाणार आहे। लगेच ड्रॉ केला जाईल। प्रतिनिधी आपण त्वरित उपस्थित राहा। मिलिंदजी शिंदे यांचं आग्राचं निमंत्रण कालपासून आमच्याकरता होतं, पण घरगुती कार्यक्रम होता, तो सुद्धा खूप महत्वाचा होता, त्याकरता उशिराने मात्र आमचं येणं झालं। वळू आपण सामन्याकडे। 2 धावा फलकावरती, 1 फलंदाज बाद अशी स्थिती आपण पाहतोय। बन्नाटो एक बॅकलिपचा चांगला वापर, निघून चाललाय चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये। 1च धाव, 1 पेक्षा अधिक मात्र काही नाही। एका धावेने धाव फलक इथून मात्र पुढे सरकत आहे। धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय ती 3 या अंकावर। गुड पीस ऑफ बॉलिंग, डॉट बॉल, निर्धाव चेंडू। दबाव वाढवण्याचं जे तंत्र आहे, जी शैली आहे, त्याचा वापर अजयच्या माध्यमातून पुरेपूर होताना आपण पाहतोय। आणि आता मात्र जर धावांचं समीकरण पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि जिंकण्याकरता धावांचं जे लक्ष्य होतं ते मात्र थोडंसं कठीण जरूर होऊन बसलंय, पण इतकंही कठीण नाहीये की त्या धावा होऊ शकणार नाही। किमान 3 मोठे फटके किंवा 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं मोरनी बी या संघाचं। अर्णव आपल्या पिताश्रींच्या समवेत विचार विनिमय करतायत। रमेश मोरे आणि किरणजी मोरे यांच्या वतीने जर मोरनी संघ विजय झाला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज। यावेळेस मात्र क्लीन बोल्ड, दांडी गोल, विकेटचं पतन, फलंदाज बाद।
विजेता संघ आणि धवली या दोन संघादरम्यान सामना होईल। निवळी संघाला अर्थातच बाय मिळालेली आहे, ड्रॉ मध्ये बाय मिळालेली आहे याची आपण नोंद घ्या। अर्णव मात्र सामन्याकडे लक्ष देऊ नये, पण सामना मोरणी संघापासून खूप दूर निघून गेलाय। समोरच्या बाजूला एक शाईन गाडी उभी आहे, तिची काच कृपया खाली करा। महेंद्र निवळे विनंती आहे ती शाईन गाडीची काच कृपया खाली करा। सामन्याला सुरुवात होईल। 3 फलंदाज बाद 3 धावा अशी स्थिती मोरणी बी संघाची। चला स्पीड अप करा प्लीज। यावेळेस मात्र व्हाईट बॉल, अवांतर 1 धाव। एका धाव्याच्या मदतीने धावफलक 4 या अंकावरती जाऊन पोहोचलोय। संत गतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे। वेळ काढूपणा काहीसा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। यावेळेस चांगला आहे, कव्हर चाललाय, एकच धाव मिळेल, अधिक 1 मात्र काही नाही। धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतोय ती 5 या अंकावरती। 3-5 किंवा 5-3 हे समीकरण चेसिंग करताना आपण भरपूर वेळेस पाहिलंय। निघून चाललाय चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, 4 धावा, चौकार जोडला जाईल। चौकाराच्या मदतीने धावफलक उशिराने हलतं राहिलंय। धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती एकंदर 9 या अंकावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय। कालच ISPL सीझन 2 ही स्पर्धा संपन्न झाली आणि माझी मुंबई हा संघ विजेता होताना आपण पाहिलं। त्याच्यामध्ये सागर अली हा संघ मॅन ऑफ दी सिरीजचा किताब ज्याने पटकावला। फलंदाज बाद होत आहे, विकेटचं पतन होईल। चला स्पीड अप करा प्लीज। वेग पुरेपूर आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर नो बॉल। धावचीतच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद, रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल। नवीन फलंदाज अर्णव मिलिंद शिंदे नवीन फलंदाज फलंदाजी करता मार्गस्थ झालेला आहे। वेग पुरेपूर आहे आणि असं वाटत होतं की चेंडू मात्र फलंदाजाचा थोबाड फोडतोय की काय। अगदी गालाच्या जवळून चेंडू मात्र निघून गेला फलंदाजाच्या। 2 चेंडूंचा खेळ झालाय, 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे, एकच चेंडूचा खेळ झालाय। फलंदाज अर्णव आता मात्र फलंदाजी करता आलाय। डॉट बॉल
अर्णव करता आलाय. धाव मात्र घेतली जाणार नाहीये कारण की अर्णव पुरेपूर क्रिकेटची एन्जॉयमेंट करतोय. गोलंदाजाने मात्र काहीशी थोडीशी दयामाया दाखवलेली आहे असंच म्हणावं लागेल. झेल सुटलाय. आणि अखेर तो चौकार पाहायला मिळाला आणि मोरनी संघ इथून मात्र पराभूत होताना पाहायला मिळाला. वेल डन, वेल प्लेड.